हाय हॅलो SM क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आजचा आपण रेसिपी बनवणार आहोत. तर इथे मी तीन टमाटे असे कापून घेतलेले आहेत बारीक, आणि इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेऊन त्याच्यामध्ये लसूण दळून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. इथे कोथिंबीर घेतलेला आहे, कढीपत्ता घ्यायचा आहे. तर चला आता मी याची भाजी कशी बनवायची ते बघूयात. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण अर्धा चमचा तेल आपलं तापून झालं की आपण अर्धा चमचा राई टाकून घ्यायची, अर्धा चमचा जिरे आणि राई आपली छान अशी तडतडून झालेली आहे. तर चला आता आपण हे शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि लसूण आपण याच्यात दळून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे टाकून घ्यायचं फोडणीमध्ये छान असं याला छान परतून घ्यायचं अशा पद्धतीने. तर इथे बघू शकता शेंगदाण्याचं आणि लसूण आपलं हे छान असं परतून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकून घ्यायची. कोथिंबीरला पण छान असं परतून घ्यायचं. चला तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. तर इथे मी टाकते पाऊण चमचा हळद आणि 1 चमचा इथे लाल तिखट, 1.5 चमचा थोडी धना पावडर. तर चला आपण आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं. ही भाजी एकदम साधी आणि सिंपल आहे, पटकन झटपट तयार होते. तर चला आता आपण आपले शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये छान असं परतून झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये टमाटे टाकून घेऊयात. फोडणीमध्येच टमाटे टाकून घ्यायचे. तर इथे मी आता टमाटे टाकून घेणार आहे. टमाट्यांना छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं. तर इथे बघू शकता टमाटे आपले छान असे फोडणीत परतून झालेले आहेत. तर आता आपण इथे थोडं पाणी टाकून घेऊयात आणि याला छान थोडंसं पाण्यामध्ये तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. तुम्ही ही टमाट्याची चटणी पण करू शकता, अशी कोरडी ठेवून तुम्ही चटणी पण करू शकता, किंवा अशी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पातळ भाजी पण करू शकता. तर इथे मी आता ही पातळ भाजी बनवणार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. इथे आता आपण थोडं पाणी करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत त्याला आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे. नंतर आता जेवढी पातळ ठेवायची तेवढी तुम्ही ठेवू शकता किंवा घट्ट ठेवू शकता. तर चला आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात. तर इथे बघू शकता आपल्या भाजीला असं छान तेल सुटलेलं आहे. तर इथे आता आपण 1 चमचा इथे साधारण 1 चमचा इथे मीठ घेतलेलं आहे. हे मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही अंदाजानुसार घेऊ शकता. तर इथे मी 1 चमचा मीठ घेऊन याच्यात टाकलेलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे भाजीमध्ये. तर चला आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही कोरडी चटणी पण याची करू शकता, छान लागते. आणि ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, वरण भातासोबत, खिचडीसोबत पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. 10-15 मिनटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. याला छान अशा 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे. लगेच आपली भाजी अशी छान पातळ तयार होते. तर इथे बघू शकता अशी छान आपली भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.